सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण तयारीला लागलो देवीची ज्योत आणायला. रात्री 8 वाजता देवीची आरती घेतली आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत छोटीशी मिरवणूक काढली. आपला पहिला स्टॉप असतो राऊरी येथे. येथील देवाची यात्रा असते. त्यांच्यातर्फे सर्वांची भोजनाची सोय केली जाते. आमटी भाकरी उताव मारून आम्ही थेट आलो निगोज येथील मळगंगा देवीच्या दर्शनाला. सर्वप्रथम देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीच्या पालखीची मिरवणूक निघली होती. त्याबरोबरच मानाच्या काठ्यांची पण मिरवणूक निघली होती. गर्दीतून वाट काढत दर्शन घेतले देवीच्या सर्वात मोठ्या काठीचे आणि थेट आलो कुंडावर. ही सर्व गर्दी देवीची घागर पाण्यासाठी झाली आहे. मागील कित्येक वर्षापासून हा देवीचा एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. ही घागर आपोआप पाण्यातून वर येते. मग दुसऱ्या दिवशी तिची मिरवणूक काढून परत विसर्जित करून यात्रेची सांगता होते. रात्रीच्या 12 वाजताही लोकांचा उत्साह तुम्ही पाहू शकता. येथे महिला असा झाडू का मारत आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. दान मागायला आले महिलेला आम्ही UPI द्वारे पेमेंट केले. डिजिटल इंडिया असो. तेथून थेट आलो देवीचे दर्शन घ्यायला देवीच्या गाभाऱ्यात. देवीचे मुख दर्शन घेऊन बाहेर आलो तर आपण आणलेले ज्योतचे ज्वलन करून मिरवणूक सुरू झाली होती. हीच ती देवीची मानाची काठी जिची लांबी मंदिरा एवढी उंच आहे. येथून प्रस्थान करून आता आपण आलोय कुंडमाऊलीच्या दर्शनाला. येथे देवीची आरती करून रांजणखळग्यावरील झुलत्या पुलावरून आकर्षक व्ह्यूचा आनंद घेतला. थोड्या अंतरावर चहासाठी स्टॉप घेतला आणि निघालो कळमच्या दिशेने ज्योत पळवत. मागील 10 ते 15 वर्षापासून ज्योत पळवत निघोज ते कळम आणण्याची प्रथा आहे. दिवस उजाडायला लागला होता म्हणून अनेक लोक ज्योतीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबतात. ज्योतीची पूजा अर्चना करून मार्गस्थ करतात. सकाळी 9 वाजता आपण पोहोचलो आपल्या कळम गावात. इथे ज्योतीचे हारतुरे घालून स्वागत केले आणि सुरुवात झाली देवीच्या पालखीच्या मिरवणुकीला. गावातील चौकात कोणी फुगडी खेळतंय तर कोणी डीजेच्या तालावर ठेका धरते तर कोणी आपले वयाचे भान हरून ताशाच्या तालावर देवीची काठी नाचवते. ही मळगंगा देवीची यात्रा एक अशी यात्रा आहे की लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांना एकत्रित आणून आपल्यात विलीन करते. अशा प्रकारे शेवटी महाप्रसाद असतो आणि त्यानंतर यात्रेची सांगता होते.